बच्चू कडू आज शिवसेनेत प्रवेश करणार. कडूंचा लवकरच मंत्रिमंडळामध्ये प्रवेश होण्याची शक्यता. आज विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करणार. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी उमेदवार जाहीर. झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी. झिशान सिद्दीकी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंना संधी. राजकीय नाट्य शिगेला. काँग्रेसकडून उमेदवार देण्याची हालचाल. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावं समोर. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा. अतुल लोंढे, यशोमती ठाकूर, नसीम खान यांचंही नाव चर्चेत. विधान परिषदेच्या 9 जागांसोबत राज्यपाल नियुक्त 5 आमदारांचीही निवड होण्याची शक्यता. राज्यपाल नियुक्त आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची सूत्रांची माहिती. नागपूरमध्ये रेडिएशनची धमकी. संघ मुख्यालय परिसरात रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र. पत्रात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर. भोंदू खरातला 8व्या गुन्ह्यासाठी आज कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार. खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी एसआयटीचे प्रयत्न. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपींकडून मोबाईलसह लॅपटॉप, कम्प्युटर जप्त. मोबाईलमधील धर्मांतराचे फोटो, व्हिडिओ पोलिसांच्या हाती. पायधुनी विषबाधा प्रकरणाचे कॅबिनेटमध्ये पडसाद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. मृत्यू कलिंगडामुळे झालाय का याचा तपास सुरू. आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता. तेल कंपन्यांना 14 ते 18 रुपयांचा तोटा. कच्च्या तेलाचे दरही $117 प्रति बॅरलवर. इंधन दरवाढीचं संकट आणखी गडद होणार.